आर्टिकल 20 नुसार कोणत्याही व्यक्तीला कायद्याविना शिक्षा देता येत नाही. म्हणजेच कोर्ट, सरकार, पोलीस कोणालाही मनमानी शिक्षा करू शकत नाहीत. आर्टिकल 20 मध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली, एक्स पोस्ट फॅक्ट लॉ, म्हणजे ज्यावेळी गुन्हा झाला त्यावेळी जो कायदा अस्तित्वात नव्हता त्या कायद्याअंतर्गत शिक्षा होऊ शकत नाही. उदाहरणार्थ, एखादा गुन्हा काल घडला आहे आणि त्या गुन्ह्यासाठी आज नवीन कायदा तयार झाला तर त्या व्यक्तीला आजच्या कायद्यानुसार शिक्षा होऊ शकत नाही. पूर्वी त्या गुन्ह्यासाठी जो कायदा अस्तित्वात होता त्याच कायद्यानुसार त्या व्यक्तीला शिक्षा दिली जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डबल जिओपार्डी. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला एका गुन्ह्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा देऊ शकत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला चोरीसाठी न्यायालयाने शिक्षा दिलेली आहे तर त्याच चोरीसाठी त्या व्यक्तीवर पुन्हा पुन्हा केस करता येणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे सेल्फ इन्क्रिमिनेशन. याचा अर्थ कोणत्याही व्यक्तीला स्वतः विरुद्ध जबरदस्तीने कबुली द्यायला किंवा साक्ष द्यायला भाग पाडता येत नाही. पोलीस जबरदस्तीने कबुली घेऊ शकत नाहीत. मानसिक किंवा शारीरिक छळ करून जर कबुली घेतली तर ते न्यायालयात ग्राह्य धरले जाणार नाही. हाच होता आर्टिकल 20. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि जर असेच अपडेट डेली हवे असतील तर माझ्या चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.